पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। जालना जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडलेला आहे। या वाळू माफियांची मजल इतक्यावर पोहोचली आहे की त्यांनी अनेकदा थेट तहसीलदारांवरच हल्ले केलेत। म्हणून आता जालना जिल्ह्याचं प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे। त्यातूनच आता 230 वाळू माफियांना अटक करण्यात आली। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर। जालन्यात तब्बल 230 वाळू माफिया अटकेत। 9 वाळू माफिया तडीपार, 240 वाहनांची जप्ती। जालन्यात वाळू माफिया विरोधात महसूल आणि पोलिसांनी कंबर कसली आहे। गेल्या काही दिवसात 240 वाळू माफिया विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। तर वाळू माफियांकडून 4 वेळेस महसूल प्रशासनावर हल्ले सुद्धा करण्यात आलेत। दरम्यान जालन्यातील वाळू तस्करांच्या हल्ल्यांचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळतंय। 240 वाळू माफियांविरुद्ध गुन्हे दाखल, 230 जण अटकेत। वाळू माफियांकडून तब्बल 5 कोटींचा दंड वसूल। जालन्यात 9 वाळू माफियांवर तडीपारीची कारवाई। वाळू माफियांचा 7 फेब्रुवारीला घनसावंगीच्या तहसीलदारांवर हल्ला। 8 फेब्रुवारीला मंठा नायब तहसीलदारांच्या पथकावर दगडफेक। वाळू माफियांकडून 6 मार्चला परतूर तहसीलदारांवर हल्ला। जालना जिल्ह्यात गोदावरी, दुधना, पूर्णा, केळणा अशा मोठ्या नद्या असल्याने जिल्ह्यात वाळू माफियांची संख्या देखील मोठी आहे। यातूनच गंभीर आणि किरकोळ स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत असून कारवाई वेळी सशस्त्र गार्ड देण्याची मागणी करण्यात आली आहे। सर्व महसूल पथकावरती जे काही हल्ले होत आहेत हे चुकीचे आहे। पोलिसांनी त्याच्यावरती रिगरसली ॲक्शन घेणं गरजेचं आहे। माननीय जिल्हाधिकारी सरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि असे जे काही दोषी आरोपी आहेत त्यांच्यावरती मोका, तडीपारी किंवा MPDA सारख्या जर कारवाया जर केल्या तर असे हल्ले थांबतील अशी आमची मागणी आहे। जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसात 240 वाळू माफिया विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 230 वाळू माफियांना अटक करण्यात आली आहे। तर त्यांच्याकडून तब्बल 5 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। 240च्या जवळपास वाहनं आज रोजी जप्त केलेली आहेत आणि 5 कोटीच्या जवळपास हा दंड त्याच्यावरती आकारण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या याच्यामध्ये काही JCB असतील, केनी, त्याच पद्धतीनं जे साहित्य वापरलं जातं त्याचे देखील जप्ती केलेली आहे। जालना जिल्ह्यातील वाळू तस्करांच्या हल्ल्यांचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालंय। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तहसीलदारवर खुनी हल्ला झालेला आहे। आज महिला दिनाच्या निमित्त सभागृहामध्ये चर्चा आहे। महिला तहसीलदार जीव मुठीत धरून बसल्या होत्या, मारहाण झालेली आहे, हात फ्रॅक्चर झालेला आहे। यांना हद्दपार केलं पाहिजे। यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, यांच्यावर मोका लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। जालना जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामं सुरू आहेत। त्याचबरोबर घरकुल तसेच खासगी घरांची बांधकामे देखील सुरू असून यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची मागणी वाढत असल्याने वाळू माफियांची संख्या देखील वाढते। दरम्यान प्रशासनाने वाळू धोरण या अधिवेशनात आणल्यास अवैध वाळू उत्खनन थांबण्याची शक्यता वर्तवली जाते। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।